आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने धनंजय देशमुखांनी एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। आजच्या बैठकीत समाधानकारक माहिती मिळाली नाही। उद्या बसवराज तेली सगळी माहिती देतील असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। उद्याचं मत्स्याजोगचं आंदोलन 1 दिवसासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे आणि काही मुद्दे लिखित दिल्याची ही देशमुखांची माहिती आहे। मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करताना चालू तेली साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार, आपण काय करणार, म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापुरतं तुम्ही 1 दिवस पोस्टपोन करा। मग उद्या आपल्याला प्रॉपर माहिती भेटेल सगळी आणि मग माहिती भेटल्यानंतर मग पुढचा निर्णय गावकरी घेतील आणि मी पण तुम्हाला स्पष्ट करून देईन। तर बीडमधील मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जी एसआयटी नेमण्यात आली होती त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता आणि यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबाने केला होता आणि त्यानंतर आता एसआयटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बसवराज तेली हेच नव्या एसआयटीचे अध्यक्ष राहणार आहेत, मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। बसवराज तेली यांच्यासह 7 अधिकारी या नव्या एसआयटी टीम मध्ये आहेत। एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला। तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे, बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपी राहतील। पुढे आपण बघणार आहोत संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता देशमुख कुटुंबासह मत्स्याजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले होते। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं, तसंच उद्यापर्यंतचा पोलिसांना अल्टिमेटम दिला। एसपी सर खाली आलेले आहेत। ठीक आहे खाली चला प्लीज। हो प्लीज विनंती आहे, प्लीज विनंती आहे। तुम्ही काय सांगायचं खाली सांगा ना। म्हणजे आपली दुपारी भेट झाली होती, त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्यावर मी टीम पाठवलेली आहे। का पकडलं नाही? मी फोन केला मॅडम 12:30 का पकडलं नाही आपण दुपारी सोमवारी बीडच्या मत्स्याजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि इथल्या ग्रामस्थांचा आक्रोश बघायला मिळाला। मत्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मत्स्याजोग ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। त्यांनी गनिमी कावा करून हे आंदोलन केलं। गावातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचं ग्रामस्थांनी रविवारी जाहीर केलं होतं, पण सोमवारी अचानक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली। यावेळी ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झाले। मुख्यमंत्र्याला मागणी आमची आहे की कराडला फाशी देणे, 302 मध्ये कराडला अटक करा। काय मागणी ताई? 302 मध्ये कराडला अटक करा। अहो सगळे गुन्हेगार अटक होते तर त्यांना ते होते आणि हल्लाच कसे ते आरोपी कस काय ते होत नाहीत? सगळे चिल्लर चल्लरला आरोपी करत तुम्ही, हे मेन आहे म्हणून ह्याला आरोपी करत नाहीत का? असं कसं न्याय कसा हे? दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटीलही मत्स्याजोग गावात दाखल झाले। जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांना पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याचं आवाहन केलं। माझे शब्द नाही ऐकायचं तुम्हाला। पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करून
मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. तसंच फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. बराच वेळ हे आंदोलन सुरू राहिलं, पण मनोज जरांगे आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख आणि गावकर यांनी आंदोलन मागे घेतलं. हॅलो, हां, बिया ना, खाली या ना. CSP साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी. आता पुन्हा तुम्ही CSP साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला बोललेत पण ना फोनवर ते. पोलिसांनी वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पण त्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाकडून केला जातोय. एकीकडे वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपत असताना देशमुख कुटुंबानं हे आंदोलन केलं. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे. मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळेच कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही केला जातोय. पण आता देशमुख कुटुंब कारवाईच्या मागणीकरता आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. त्यांनी सरकार आणि पोलिसांना मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे सरकार यावर कोणती भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्वागत. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यातील सोयाबीनची खरेदी सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीनची खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहील असे निर्देश केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले आहे. सोयाबीनची खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, आपण त्याला मुदतवाढ द्यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांना फोन केला होता. त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती केली होती आणि आता या विनंतीला मान देत 31 जानेवारीपर्यंत ही सोयाबीनची खरेदी सुरू राहील असं केंद्र सरकारनं ठरवलं आहे. आणि आता बातम्यांचा आढावा टॉप 18 मध्ये. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. राज्यात महिलांसह ज्येष्ठांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. महिलांवरील लैंगिक अत्याचारात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या स्थानी. अंधेरीतील झोपू योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता. घोटाळ्यानंतर 6 बोगस झोपडपट्टी वासियांची पात्रता रद्द. पुणे महानगरपालिकेच्या लेक लाडकी योजनेसाठी फक्त 41 मुलीच लाभार्थी. आर्थिक वर्षात 25 लाखाची तरतूद, पण फक्त 8,40,000चा खर्च. PMPML मध्ये 18,000 फुकटे पकडले. दररोज 50 प्रवाशांना अटक करून कारवाई. 1 कोटीपेक्षा अधिकची दंड वसुली.